विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, मरोण्या जावे बा माझ्याच्या पोटा यावे। आता माझ्या भावा ऐसे करिगा ज्ञानदेवा, मरोण्या जावे बा माझ्याच्या पोटा यावे। जावे ओ वाळुणी जन्मोजन्मी म्हणे जनी, मरोण्या जावे बा माझ्याच्या पोटा यावे। पांडुरंगा करू पांडुरंगा करू तुझरे चरणा दाताचे या दुसरी चरणा संताची दांच्या कृपादारे कथेचा विस्तार कृपादारे कथेचा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दडाळा तुमचा अनुग्रह लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे स्वतः चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत। दुसरी बंधू सारजाचे चेतनाचे आत्मजा वाक सिद्धी पावेचे सहजातीच्या चरण वजा दंडवत। आता वंदुदेव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माश दंडवत। आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत। आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता कीर्तने उभे होते लोक कीर्तने होते लोक काळ मृदंग श्रोते देखा, काळ मृदंग श्रोते देखा। आत्मया माझे दंडवत माझे दंडवत माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे। विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, कुठे गाथ्यामध्ये ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर। आणि नामदेव आप्पा शामगावकरांच्या मालिकेत विवेक सागरा घरी गेल्यावर पाहून घ्या। सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, ठीक आहे आपण दोन्हीचा उल्लेख करू। मरोण्या जावे बा माझ्याच्या पोटा यावे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे। याही वर्षी संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सगळे श्रद्धाळू वारकरी आणि सालाबाद प्रमाणेच एकादशीची माझ्याकडे बाबांनी दिलेली परंपरा गुरुवर्य ब्रह्मलीन प्रातस्मरणीय केंद्रे महाराज त्यांनी रामायण या ठिकाणी केलं। न चुकता ही सेवा बऱ्याच वर्षापासून चालू आहे। फक्त एकच वर्ष माझा अपघात झाला,
गाडीचा एक मुलगा जाग्यावर गेला, गंभीर मांडीतून तुटला. त्या वर्षी इकडेच यायला निघलो होतो, तेवढ्याच वर्षी गैरहजेरी लागली 2003 मध्ये. नंतर 2 वेळा मणक्याचं ऑपरेशन करावं लागलं. आताही सांगितलं तिसऱ्यांदा, म्हटलं आता तिसरा प्रहर लागला, आता नको आपल्याला. त्या दिवशीच आमच्या विष्णू महाराजांना म्हटलं, ते स्वतः निमंत्रण द्यायची गरज नाही, म्हटलं बाबा तुम्ही येऊ नका. तरी ते आले सर्व संयोजकाला घेऊन. बरं का गोवर्धनगड, ते म्हणले आम्ही मोटरसायकलची व्यवस्था करतो. मग हे संभाजीराजे धर्मवीर, दाढीहून लक्षात घ्या, त्यांनी आणली मोटरसायकल. त्यांचे कोणी PSI ओळखीचे आहे, तिथून तिकडून तिकडे गेट उघडायला लावला त्या बाईला म्हणजे पोलीस बाई. आमचे हे दोन्ही चोपदार. बस मला तर असं वाटत होतं की सध्या मुख्यमंत्री मीच आहे. ऐश्वर्यात आलो, तसंच नेऊन सोडावं बस. या संबंधाने उत्तराधिकारी आणि माझ्यावर मोठ्या भावासारखं प्रेम करणारे आमचे विष्णू भाऊ केंद्रे, मला तरी असं वाटतंय त्यांच्यावर सर्व विश्वस्त मंडळींनी, भाविकांनी टाकलेला विश्वास की हा बाबा जवळचे 10 रुपये याच्यात टाकेल पण 10 पैसे खाणार नाही, हा विश्वास त्यांनी मिळवला. त्यांचं हे उत्तरोत्तर प्रगतीचं कार्य पाहून वैकुंठात सुद्धा गोविंद महाराज केंद्रे यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील. ते तिथून आशीर्वाद देत असतील. तुका मने पितृ आशीर्वाद देती, तुका मने पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कोण, कल्याण इच्छिती तया स्थिती तया कुडा. पुन्हा एक उल्लेख करावासा वाटतो. आज आमची दोघाची कीर्तन असायची 3 ते 5 माझ्याकडे आजच, आणि मग 7 ते 9 पूजने सातारकर बाबा. अरे का दोघांची ते गेले. व्यक्तीचं महत्व समकालीन कळत नाही बरं का, व्यक्ती गेल्यावर कळते. वारीमध्ये पंढरपूरची असो की आळंदीची, बाबांच्या जाण्यानं फार मोठी पोकळी निर्माण झाली. आमच्या दोघावर पुत्रवत प्रेम केलं त्यांनी, मी आणि नामदेव शास्त्री महाराज दोघांवर. ते म्हणायचे अरे तुम्ही दोघंही भेटला म्हणजे माझा चैतन्य भेटल्यासारखं वाटतं. गए हुए कमी केलं का, गए हुए कभी आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है, म्हणून स्मरण झालं. गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिला कीर्ती जगमाती, राहिला कीर्ती जगमाती.
कीर्ती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आमच्या विष्णुभाऊने सुंदर परंपरा चालवली, काही काटकसर नाही. दोन्ही आवडीचे मृदंगाचार्य, दोघांनाही वंदन करतो. इकडचे सर्व टाळकरी महाराज, इकडचे रविदास महाराजापासून सर्व गायनाचार्य महाराज, भालदार चोपदार, बसलेल्यात सगळी महाराज मंडळी आहे. माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, महाराष्ट्र आणि बाहेरून आलेले सर्व माऊलीवर श्रद्धा ठेवून आलेले वारकरी, आणि म्हणून पुन्हा एकदा मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना एकदा मनोभावे वंदन करतो. आज तिन्हीचा योग, एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन, भागीरथी च तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णवः. स्वतः भगवान सांगतात, व्रतामध्ये मला एकादशी आवडते, भक्ताच्या मध्ये वैष्णव आवडतो, आणि तीर्थाच्या मध्ये गंगा आवडते. एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन, सर्व व्रतामध्ये एकादशी. प्रिय भगवंताची कोटी गुणे, कोटी गुणे, प्रिय भगवंताची कोटी गुणे, प्रिय भगवंताची कोटी गुणे, कोटी गुणे, प्रिय भगवंताची कोटी गुणे. व्रता माझी व्रत एक एकादशी, प्रिय भगवंताची कोटी गुणे, प्रिय भगवंताची. व्रता माझी व्रत एक एकादशी, प्रिय भगवंताची. वा, आमचा रविदास म्हणजे गाथेचे गाथे पाठ, काही गाणा. एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, प्रिय भगवंतासी कोटी गुणे. एकादशी का व्रतामध्ये एकादशी आज देवाला आवडणार सांगतो. भक्तांच्या मध्ये वैष्णव, इथे जेवढे बसलेले आहे सगळे वैष्णव आहे. देव भक्तेषु वैष्णव, आणि भागीरथीच्या तीर्थेषु. अरे नुसतं भागीरथीच काय, येथे त्रिवेणी गुप्त असे, येथे त्रिवेणी गुप्त असे, येथे त्रिवेणी गुप्त असे, येथे त्रिवेणी गुप्त असे. भैरवापासून भागीरथी वसे, भैरवापासून भागीरथी वसे, भैरवापासून भागीरथी वसे, भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटिका पाया तिथे, माया तिथे, माया तिथे, माया तिथे.
जिथं आहोत तिथलं सांगतोय मी. हा गर्ग संहितेमधला श्लोक आहे. एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच्या तीर्थेषु आणि देव भक्तेषु वैष्णव. आज श्रेष्ठ व्रत एकादशी आहे. भक्तांमध्ये आवडणारे वैष्णव आहे. आणि ज्या काठाला आपण बसलो प्रत्यक्ष जाड पार्वत काय ते त्रिवेणी गुप्त असे आणि भैरवापासून भागीरथी वसे. लक्षात घ्या. हा ना, त्याचं वर्णन केलं आपण, त्याच्या विरोधात नाही. सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षत्र, तीर्थ, देव. शास्त्राने हा भाव निवडला. हा सर्वोत्तम शब्द 3 ठिकाणी लावला. पंढरपूरला सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षत्र आणि सर्वोत्तम देव. सर्वात उत्तम देव, सर्वात उत्तम तीर्थ आणि सर्वात उत्तम क्षत्र. बरं का? सर्वात उत्तम तीर्थ चंद्रभागा, सर्वात उत्तम देव विठोबा आणि सर्वात उत्तम क्षत्र पंढरपूर. हे सर्वांना पाठ आहे. भूवैकुंठ म्हटलेला आहे, पण हे काकणवर पुढं आहे. भूवैकुंठ पंढरपूर पंढरपूर वैकुंठ पंढरपूर वैकुंठ पंढरपूर जाऊनी थोर महिमाया जाऊनी थोर महिमाया पंढरपूर हे भूमीवरचं वैकुंठ आहे पंढरपूर, पण अलंकापूर त्याहून थोर महिमाया. म्हणून कदाचित पंढरपूरची यात्रा चुकली तरी चालल, पण पांडुरंगाना आनंद कधी होतो? यात्रे अलंकापुरा येते. आनंद की विजय. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. म्हणून निळा मने जाणून संतन येती धावत प्रतिवर्षी. याही वर्षी तुम्ही सगळे वैष्णवाला त्या निमित्ताने सर्वांचं दर्शन. अभंग संत जनाबाईचा आहे. जनाबाई ज्ञानोबारायचं वर्णन करतात. पहिला प्रश्न रोहिदासजी निर्माण होतो, अरे वर्णे विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं, ठीक नाही? नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं आणि पेपर वाचून गावात बाता हाणतं. लय ताकद कोणा दिल्लीच्या सतपालमध्ये लेखा
का बटर खाणाऱ्या तू लावला होता का सतपालच्या हाताला हात? सतपाल मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द सोबत होते, त्याची कुस्ती झाली होती. हे बटर खाऊन लय ताकद. पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. नाही वंध्या विजानाती. बरं का विष्णू महाराज, नाही वंध्या विजानाती गुरुवीन प्रसूती वेदना. त्याचं भाषांतरच आहे. व्यालीच्या वेदना मेहेवा जोडीचा मना, मेहेवा जोडीचा मना, मेहेवा जोडीचा गुरुवीन प्रसूती वेदना. व्यालीच्या वेदना अन्नये वांझोटीच्या म्हणा. हिला एकही लेकरू झालं नाही. शेजारची सून पोटत दुखत असल्यामुळे गडबडा लोळत होती. हे शेजारी गेली. आबाई काय हो नानी, रडतय कोण घरात? सूनबाई. काय झालं? बाळंत व्यथा सुरू झाल्या. बाळंत व्यथा म्हणजे अहो बाळंतपण होण्याच्या आधी जे पोट दुखतं ना त्याला बाळंत व्यथा म्हणतात. आताच्या पोरी नाजूकच आहे का? आपलं नाही का पोट दुखत कधी कधी गाठाय पिठलं खाल्ल्यानं? म्हातारे तुला एकही लेकरू झालं नाही आणि गाठाय पिठलं सांग. व्यालीच्या वेदना नये वांझोटीच्या मना. वर्ण विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. पण लक्षात घ्या, नाही तर काही ठिकाणी सासू वर्णन करते बरं का जावयाचं. पण समजायचं 99.9 बाद. नजर चुकीने एखादा टक्का खरं राहत राहिलं. काय बोलतील दोन्ही म्हाताऱ्या. दोघीच्याही पोरी नांदायला गेल्या आणि दोघीचा विषय निघाला जावाई. माझा जावाई लिहिण्यात एवढा वस्ताद आहे, तो लिहितो ते दुसऱ्याला वाचताच येत नाही. ही म्हणली. पलीकडची तंबाखू काढला. तुझा जावाई स्वतः लिहितो ते दुसऱ्याला वाचता येत नाही. माझा तर त्याच्या पुढचा आहे का? स्वतः लिहितो ते त्यालाच वाचता. माझा जावाई एवढा श्रीमंत आहे, रोज 500 लोकांना चहा पाणी. लोक हुशार होती म्हणले 500 लोकांना चहा पाणी. आणि मग लोकांनी चौकशी केली तेव्हा पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर मोठं हॉटेल आहे आणि तिथं हे वेटर होतं. रोज 500 गिरायकाला चहा देतं. म्हातारी इथं बाता यार बरं जाऊ द्या. महत्वाचं सांगू आपण, कारण आता 1.25 तास राहिला भाऊ. ही घड्याळ का पळतं मला का घाबरतं कोणाच माहित. निदान बुवाचं वर्णन करायला बुवा पाहिजे. वर्णन आहे ज्यांचं ते बुवा आहे आणि वर्णन करणारी बाई आहे. पहिला मुद्दा. वर्णन कोणी केलं? जनाबाईनं. आणि कोणाचं? ज्ञानाच्या राजाचं. पहिला मुद्दा. अरे बाईचा अधिकार सामान्य समजू नका तुम्ही. लाडक्या बहिणी, तुम्हाला काय वाटते? अधिकार कळला ना तुम्हाला 20 तारखेला? सगळ्या लाडक्या बाईनं 1 नंबरवर कमळाबाई आणली. बाईचा अधिकार अभंग जनाबाईचा आहे भाऊ. विठ्ठल
काळापासून पुराण काळापासून जनक राजाच्या दरबारात परीक्षक म्हणून बाई होती, तिचं नाव गार्गी होतं. गार्गी. राजा जनकाने 1000 गाई, आता वेळ वाढते पण थोडक्यात, तरी पुढे जात नाही भाऊ तुम्ही काय. मला अजून कोणी महाराष्ट्र वैतागला नाही, गोवर्धनगड वन्स मोरच चालू आहे, पण मी वेळ सांभाळतो. इथे आलो तेव्हा 1 मिनिट के नव्हता 4ला. तसंच होईल पुढं. हा ना. गार्गी 1000 गाई सोन्याच्या शंभ्या शिंगामध्ये. 1 किलोची तर शंभी असन, 2 किलो एका गाईला सोनं धर आणि घरी गेल्यावर हिशोब करा. 80,000 10 ग्राम जमलं तर पहा. 1000 गाई ठेवल्या बक्षीस राजा जनकाने. जो ब्रह्मनिष्ठ असेल गाई घेऊन जायच्या त्याने. बराच वेळ झाला कोणीच उठेना. एक महात्मा उठला, त्याचं नाव याज्ञवल्के. शिष्याला सांगितलं, रे गाई घेऊन चला. मग चर्चा सुरू झाली. याला तर 2 बायका आहे. याज्ञवल्क्या दोघी येणारी. अरे ब्रह्मनिष्ठ आहे त्याने गाई न्यायच्या आणि 2 बायकावाला चाललं गाई घेऊन. इशारा राजा जनकाने केला आणि गार्गी पुढे आली प्रश्न विचारायला. मी अधिकार सांगतो बाईचा. तो ब्रह्मनिष्ठ होसी. प्रश्न विचारला. कळलं ना तुम्हाला? हो म्हणत जा. तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहे? अहम ब्रह्मनिष्ठोस मी नाही म्हटलं. का अभिमान येतो? ते मला माहिती नाही गार्गी मी कोण आहे, पण गाई नेण्याचा अधिकार पठ्ठ्याचा आहे. आता गार्गी चकित झाली. तिनं समाधान तिचं झालं, पण जाता जाता 2 प्रश्न विचारली. को वै ब्राह्मण हा, मी बाईचा अधिकार. को वै ब्राह्मण हा, को वै कृपण हा. कृपण कोणाला म्हणतात आणि ब्राह्मण कोणाला म्हणतात? तेव्हा गर्गाचार्यजींनी आपलं याज्ञवल्क्यजींनी उत्तर दिलं. यो वैयेतत् अक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान् गत्वा सः कृपाणः ये वै यतद अक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान् प्रयति सा ब्राह्मणः. जो या लोकात येऊन ब्रह्माला जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात आणि ब्रह्म न जाणता मरतो त्याला कृपण म्हणतात. हे गार्गीच्या प्रश्नाचं बाईचा अधिकार. आपण ज्या दरबारात आहोत, सगळ्या जगाला उपदेश करणारे संत ज्ञानेश्वर महाराज आहे. पण सिद्ध बेटातल्या झोपडीत दार लावून बसले ना, त्यांची समजूत काढायला मुक्ताबाई. दादा विश्वरागे झाले वन्नी, अरे संती सुखे व्हावे पाणी. जर जग पेटलं ना दादा, आपण पाणी होऊन विझवावं रे दादा. अरे ते आपलेच लोक आहे ना, जी दाताने चावली कोणी 32 पाडील. माझं ऐका दादा, इतके ऐकून शांती धरा. इतके ऐकून शांती धरा.